हाय मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आम्ही आलो होतो गावाकडे यात्रेसाठी, तर मग म्हटलं आता यात्रेला जाऊन फिरून येऊया। मग आम्ही आलोय आता यात्रेमध्ये। महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि इथली ही यात्रा असते। मग म्हटलं नारळ उदबत्ती वगैरे घ्यावी आधी। नारळ उदबत्ती साखर घेतलेली आहे, हार घेतलेला आहे आणि आता रांग तर खूप लांबच्या लांब लागलेली आहे मंदिरात जाण्यासाठी। मग मंदिरात आत रांगेत उभारून घ्यावं का मुखदर्शन घ्यावं ही द्विधा अवस्था माझ्या मनाची होती। म्हणून म्हटलं माझ्या नणंदबाई आल्या होत्या त्यांना विचारूया आणि मग जर त्या म्हटल्या आपण रांगेतून घेऊयात तर रांगेतून दर्शन घ्यायचं असा विचार आहे। तर बघूयात आता काय होतंय। तर रांग बघू शकता, इथून तिथून लांबच्या लांब रांग लागलेली आहे। शेवटी दोघींनी विचार करून ठरवलं की आपण आलो इथपर्यंत तर दर्शन घेऊया, म्हणून मग आम्ही रांगेत उभारलोय आणि आता दर्शन रांगेत आम्ही दर्शन घेण्यासाठी उभारलो आहोत। इथलं खूप हे जागरूक देवस्थान आहे, बरेच जण इथं येतात ह्या यात्रेला आणि दर्शन घेण्यासाठी। आणि बघू शकता आसपास लोक झाडाखाली वगैरे बसलेले आहेत, बरेच जण स्वयंपाक करून नैवेद्य दाखवतात, जेवण करतात, काही जण दर्शन घेऊन जातात, काही जण बसतात। इथं एक विहीर पण आहे, खूप मोठी विहीर आहे आणि इथं विहिरीमध्ये चिमण्यांची घरटी बघू शकता, किती सुंदर अशी घरटी या विहिरीमध्ये लटकलेली दिसतायत। तर रांग काही अजून संपलेली नाही, रांगेत आम्ही पुढे पुढे चाललो आहोत। बऱ्याच छोट्या छोट्या मुली काहीतरी आगाऊपणा करत त्यांच्या पालकांना त्रास देत आहेत। तर मंदिराच्या जवळ जवळ आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत। आता मंदिराच्या जवळ आल्यानंतर दर्शन घ्यायचं आणि बाहेर जायचं। मंदिरात काय दर्शन घेताना कॅमेरा चालू करू देत नाही, त्यामुळे मंदिरातलं मी केलेलं नाही। दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलोय आणि मग उसाचा रस पिण्यासाठी इथं थांबलोत। तर आता छानपैकी असा उसाचा रस आम्ही पित आहेत। समर्थला पण उसाचा रस खूप आवडतो आणि उसाचा रस पिऊन झाल्यानंतर यात्रेत थोडं फिरून आम्ही आता खंडोबाच्या यात्रेला जाणार आहे, कारण हे दोन्ही गावं आमच्या गावाच्या जवळ असल्यामुळे दोन्ही यात्रा आम्ही एन्जॉय करतो। तर आम्ही आता खंडोबाच्या देवळामध्ये आलेला आहे आणि खंडोबाच्या देवळात पण खूप मोठी लांबच्या लांब लाईन लागलेली आहे। इथलंही देवदर्शन घेऊन आम्ही थोडंसं यात्रेत तिथं फिरणार आहे, थोडीशी शॉपिंग करायची, ती शॉपिंग आम्ही करणार आहे आणि मग आम्ही घरी जाणार आहे। तर यात्रेत बघू शकता इकडे सगळीकडे भंडारा उधळलेला दिसतोय आणि गर्दी पण फार आहे। सगळे जिकडे बघेल तिकडे माणसं आणि गर्दीच गर्दी दिसते आणि यात्रेमुळे दुकानं पण खूप सुंदर अशी सजलेली आहेत। दुकानात बघू शकता बरीच खेळणी आहेत, मिठाईची दुकानं आहेत, परत पिना बांगड्या याची दुकानं आहेत। काय घेऊ आणि काय नको असं होतं यात्रेत गेल्यानंतर, पण सगळ्याच गोष्टी आपल्या गरजेच्या नसतात, त्यामुळे जी गोष्ट गरजेची आहे तेवढ्याच वस्तू खरेदी करायचा हा निश्चय करून मी आलेले आहे आणि तेवढीच खरेदी मी करणार आहे। तर नणंदबाईंना थोडीशी पिठाची चाळण, ज्वारीची चाळण घ्यायची होती, त्याचं थोडंसं शॉपिंग आम्ही केलं। त्यांना एक पोलपाट पण घ्यायचं होतं, ते पोलपाट थोडंसं खरेदी केलं। समर्थला थोडी खेळणी घेतली, आम्हाला छोट्या पिना बांगड्या वगैरे किरकोळ थोडीशी खरेदी केली। समर्थनं पण आणखीन त्याला बरंच काही काही पाहिजेल, तो बाबांच्या मागे लागलाय, मला हे घ्या मला ते घ्या, पण ज्या वस्तू गरजेच्या आहेत तेवढ्याच तू घे असं मी त्याला सांगत आहे। पण त्याला बरंच सगळं काहीतरी काहीतरी घ्यायचं असतं। इथं बघू शकता हे तवे, कढई अशी भरपूर दुकाने इथं लागलेली आहेत। तर नणंदबाईंना माझ्या तवा पण घ्यायचा होता, म्हणून तवा पण आम्ही एका ठिकाणी बघितला, पण त्यांना तो पसंत पडला नाही। बाकीची थोडीफार आम्ही शॉपिंग केली आणि मग आता आम्ही घरी निघालो आहे। घरी जाऊन आम्ही परत आमच्या घरी जाणार आहे, कारण समर्थला उद्या शाळा आहे, त्यामुळं आमचं आता इथलं घरातलं आवरून आम्ही आमच्या घरी जाणार आहे। तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।